नीट पेपरफुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटर विरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज इचलकरंजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर विविध जनहिताच्या प्रश्नांसाठी भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला. यावेळी नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच गॅस, पेट्रोल व डिझेल दरवाढ, महावितरणच्या वतीने सक्तीने बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी असलेल्या निधीचा लाडकी बहीण योजनेसाठी वापर केल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गायकवाड, जिल्हा सचिव अरुण जामने तसेच शिरोळ तालुका अध्यक्ष संदीप कांबळे यांनी मार्गदर्शन केले. शासनाने जनतेच्या प्रश्नांबाबत तात्काळ सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. शेवटी उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. SK न्यूज इचलकरंजी.